नमस्कार. लेटेस्ट ब्लाऊज डिझाईन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आपण आज ब्लाऊजची एक नवीन डिझाईन पाहणार आहोत. आता आपण कमरेला एक टीप टाकून घेतली आणि तशाच प्रकारे गळ्यालाही एक टीप टाकून घ्यायची. पूर्ण गळ्याला टीप टाकून झाल्यावर गळा पलटवून घ्यायचा आणि मग दाब टीप टाकून घेऊया. व्हिडिओमध्ये दाखवल्या प्रकारे असं पूर्ण गळ्याला आपण दाब टीप टाकून घेऊया. ह्याच प्रकारे एक दाब टीप टाकून झालेली आहे. दाब टीप आपण याच्यासाठी टाकायची की लेस वगैरे लावताना आपल्याला कुठे एक्स्ट्राचं कापड राहत नाही आणि फिटिंग चांगली होते. आता आपण अस्तर मापानुसार कटिंग केलेले आहे, त्यानुसार कापडाची ही कटिंग करून घ्यायची आणि एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं. आता आपण टक्स घेऊन घेऊया. मागचे टक्स 4-4.5 इंचापर्यंत घ्यायचं. आता आपण पायपिंग लावून घेऊया गळ्याला. हे बघा, अशा प्रकारे पायपिंग लावून झालेली आहे आणि आता आपण नॉडची डिझाईन तयार करून घेऊया. असं पूर्ण गळ्याला आपण डिझाईन तयार करून घेऊया आणि आपल्याला आवडत असल्यास मणीसुद्धा ह्या नॉडच्या गॅपमध्ये जे आपण राऊंड केले त्याच्यात आपण मणीही लावू शकतो. मी नाही लावले तिथं. आता आपण साईडने एक बारीक लेस लावून घेऊया. ते एम्ब्रॉयडरीचं ब्लाऊज असल्यामुळे आपल्याला लेसची आणि नॉडचीच डिझाईन करता आली. आता आपण शोल्डर जोडून घेऊया. दोन्ही शोल्डर अशा प्रकारे जोडून घ्यायचे आणि मग पलटवून आतल्या बाजूला एक एक टीप टाकून घेऊया. आता आपले दोन्ही शोल्डर जोडून झालेले आहेत. आता आपण पलटवून एक एक टीप टाकून दाब टीप टाकून घेतली. अशा प्रकारे आपला गळा कंप्लीट झालेला आहे. आता आपण फिटिंगच्या आधी पण एक टीप टाकून घ्यायचं, म्हणजे दोरे वगैरे निघत नाहीत. आता आपण मार्किंग करून आपल्या मापानुसार फिटिंगची एक टीप टाकून घेऊया. आता आपण लटकन तयार करून घेतले. आपल्या आवडीनुसार आपण लटकन तयार करून घ्यायचे आणि आपण फिटिंग आपण पाव इंचावर आपण जे मार्जिन घेतलं त्याच्यात पाव इंचाच्या अंतरावर एक एक टीप टाकून घ्यायची. असं 2-3 टिपा टाकल्या की होतं. हे बघा, मागचा गळा आता असं तयार केला आपण नॉडने आणि बाहीला पण एम्ब्रॉयडरी असल्यामुळे आपण बाहीला पण पायपिंग लावून घेतली आणि एक एक लेस लावून घेतली. ब्लॅकवर कलर कॉम्बिनेशन छान वाटतंय. एम्ब्रॉयडरीचे ब्लाऊज असले की ॲडजस्ट करायला जरा वेळ जातं. चला तर मग असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. आपण आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघत राहा आणि शिकत राहा. धन्यवाद.